नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदानावर दिवाळीची खरेदी एका छताखाली हा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी 200 स्टॉलची निर्मिती करण्यात येणार असून पंढरपूर शहर तालुका मंगळवेढा शहर तालुका या दोन्ही तालुक्यातील महिला उद्योजकांना त्या ठिकाणी स्टॉलची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. ज्या महिलांनी हे वेगवेगळे पदार्थ बनवून त्या ठिकाणी तो स्टॉल ज्यांना पाहिजे आहे त्या सर्व महिलांना हा स्टॉल मोफत देण्यात येणार आहे. त्या स्टॉलसाठी तिथे लागणाऱ्या सर्व सुविधा, सर्व स्टॉलच अतिशय अद्ययावताचा स्टॉल आद्य वीरशैव महिला मंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्यासाठी नाममात्र म्हणून नोंदणी फी फक्त 101 रुपया ठेवण्यात आलेले आहे. याच्या पाठीमागं प्रामुख्यानं आमचा उद्देश हा आहे की या दोन्ही तालुक्यातील ज्या नवउद्योजक महिला आहेत त्या नवउद्योजक महिलांना त्या ठिकाणी बाजार उपलब्ध करून देणं, मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्यांनी घर बसून तयार केलेला पक्का माल त्या ठिकाणी मार्केटिंग करून विक्री करून देणं असा आमचा उद्देश आहे. जेणेकरून या दोन्ही तालुक्यातील अनेक नवीन उद्योजक या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर ज्या महिला माता भगिनींना या एक्सपोमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी आहे तर त्या ठिकाणी 25,000पर्यंत भांडवलाची मदत करण्याचं या ठिकाणी आम्ही आमची वीरशैव महिला मंडळाने मनसेने ठरवलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही ज्या महिलांना त्या ठिकाणी भांडवल, उदाहरणार्थ ज्या महिलेला 25,000 रुपये लागायचे आहेत साधारणतः तो विविध पदार्थ बनवायला, परंतु त्यांच्याकडे 10,000 रुपये आहेत तर अशा महिलेला ताबडतोब त्या ठिकाणी आता हे आमची नाव नोंदणी आहे की 5 ऑक्टोबरपर्यंत ही नाव नोंदणी करायची आहे आणि 5 ऑक्टोबरपासून ते 6-7 या 2 दिवसामध्ये ज्या ज्या महिलांना या ठिकाणी भांडवलाची मदत लागणार आहे त्यांनी आमचं जे हे संयोजक मंडळ आहे ह्याच्यामध्ये या संयोजक मंडळामध्ये आमच्या 15 माता भगिनी त्या ठिकाणी त्यांचे दूरध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर्स आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या महिलेनी त्या महिलांना फोन करून त्या ठिकाणी त्यांना जे काही मदत पाहिजे ती सांगायची आहे आणि त्यांनी मदत मागितल्यानंतर त्यांना ताबडतोब 1 तासामध्ये ती मदत आम्ही उपलब्ध करून देणार आहे. ती 7 तारखेपर्यंतची ती मुदत असेल आणि हा एक्सपो 19 आणि 20 ऑक्टोबरला चालणार आहे. माझी आपल्या माध्यमातून पंढरपूर शहर तालुक्यातील मंगळवेढा शहर तालुक्यातील सर्व महिला माता भगिनी नवउद्योजकांना विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी नाव नोंदणी करावी आणि आपला स्टॉल उपलब्ध करून घ्यावा. कारण 200 स्टॉल असल्यामुळे जे पहिली आमच्याकडे 200 नावं येतील त्या 200 लोकांना ते स्टॉलची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत आणि जे आम्ही त्यांना भांडवल पुरवणार आहोत ते भांडवल हे बिगरव्याजी बिनव्याजी असेल. 1ही रुपया त्यांनी द्यायची गरज नाही. धन्यवाद. बापू, तुम्ही जी पंढरपूर शहरातल्या काही महिला रोजगारासाठी शहरात काम करतात, शहरातून ग्रामीण भागात जाते उल्लेख केला मग त्या संदर्भात सांगा. मी आता कसा की आता हा राजकारणाचा विषय नाही परंतु मी ज्यावेळेस गावभेट दौऱ्यामध्ये जातोय, मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, त्या ठिकाणी अनेक महिला त्या ठिकाणी समोर येऊन मला भेटत आहेत माझ्या माता भगिनी आणि त्या ठिकाणी त्या सांगतायत की बापू महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण अनेक महिला त्या ठिकाणी शिक्षित असून देखील घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी द्राक्ष बागा असतील, डाळिंबीच्या बागा असतील त्या ठिकाणी मजूर म्हणून त्या ठिकाणी कामासाठी जात आहेत. अशा अनेक महिलांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली की आम्हाला घर बसल्या त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या. तर निश्चितपणे या ठिकाणी मी अनेक महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि अजून ज्या ज्या महिलांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी पाहिजे घर बसल्या त्या महिलांनी आमच्या या सगळ्या महिलांशी संपर्क साधल्यानंतर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी त्यांना घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देऊ
आणि ज्या महिलांना हा रोजगार पाहिजे सध्या मी दिवसाकाठी 400 ते 500 रुपये हजेरी देण्याचं आम्ही काम करतोय. तुम्ही जो मगाशी सांगितलं की तुम्ही